नमस्कार. मी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू असताना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष या नगरपंचायतच्या निवडणुकीकडे लागलंय. सदर ठिकाणी 5 पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि एक अपक्ष जावेद जमादार यांनी आपला अर्ज दाखल केलाय. आज अर्ज माघारीची मुदत संपल्या. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विकासाला संधी देण्यासाठी परिणामी अनेक युवकांच्यावर झालेला अन्याय आपल्या डोळ्याने आपल्याला बघवला नाही. ज्या युवकांनी खऱ्या अर्थानं हातकणंगले नगरपंचायतचा विकास साधला, त्यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आलं. खऱ्या अर्थानं त्यांना संधी देणं त्याच्या नेत्यांचं काम होतं, परंतु असे युवक मात्र मागेच राहिले. परिणामी माझ्यासारखा एक माणूस पुन्हा एकदा राजकारणात येऊन त्यांना जर चॅलेंज करत असेल तर खऱ्या अर्थाने युवकांनी माझ्यासारख्या अपंग माणसाचा चॅलेंज स्वीकारून पुन्हा एकदा हातकणंगले नगरपंचायतचा विकास साधावा यासाठी मी पुन्हा नगराध्यक्षपदाच्या निवडणूक उतरलोय. अशाच मत आता जावेदजीने व्यक्त केलंय. ते आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. जावेदजी नमस्ते. नमस्कार. सर्वप्रथम तर विनोद भाऊ, मी तुमचं शतशः आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य माणसाचे तुम्ही निदान आज बाईट तरी घ्यायला. नाही तर परिस्थिती अशी आहे की एवढे दिवस होते तरी कोणी मला विचारलंच नाही बाबा तुझं का किंवा का राहिला इलेक्शन मध्ये, तुझं इंटेन्शन काय आहे. काही भावना मी व्हिडिओ थ्रू गावच्या आमच्या बऱ्याच लोकांच्या समोर, तरुणांच्या समोर मांडलेलो आहे. इथं विकास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती हातकणंगलेमध्ये प्रॉपर फार अन्याय होत आहे. हातकणंगलेमध्ये जर बघायला गेला तर माझं गाव इतकं चांगलं आहे की इथं फार चांगले स्वभावाची म्हणा, चांगली व्यक्तिमत्वाची, विकास काम करणाऱ्यांची काही कमी नाही. गाव फार चांगलं आहे. इथले आमचे सणसुदी असू दे, जत्रा असू दे, यात्रा असू दे, मोहरम असू दे, उरुस असू दे, या सगळ्या जे काही उत्सव आहेत ते आम्ही सगळे एकत्र येऊन गुण्यागोविंदन करत असतोय. काही 4 लोक जर तुम्ही सोडला तर गाव म्हणजे हातकणंगले अभिमान वाटण्यासारखं गाव आहे माझं. त्या अशा गावामध्ये कार्य करणाऱ्याला किंवा एखादा सत्तेत नसताना म्हणा किंवा सत्तेत असणारा म्हणा, जो प्रामाणिकपणे झोटून गावचा जो विकास करायला लागलाय, अशा माणसाला सुद्धा तिकीट देण्याकरता रांगेत उभारावं लागते. त्याला त्याची हे दाखवावं लागते की आयडेंटिटी दाखवावं लागते की मी असंच विकास कामं केल्यात. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं. मला अपेक्षित होतं की ही लोक सर्व जाऊन त्यांच्याकडे, म्हणजे कोणत्याही पक्षात असो, ते स्वतः जातील आणि त्यांच्याकडे जाऊन विचारतील की बाबा तू एक समाज कार्य करत आलेला आणि तुझ्यासारख्या युवकाची किंवा तुझ्यासारख्या व्यक्तीची आम्हाला गरज आहे आणि तू आमच्या पक्षातून तिकीट दाखल कर किंवा पक्ष हे कर, उमेदवारी जाहीर कर. असं नव्हतं की ते काम करून सुद्धा त्या व्यक्तीला त्यांच्यापाशी जाऊन परत इंटरव्ह्यू वगैरे देऊन काय असं त्यांच्या प्रोसिजर असतील त्यांनी ही लोक काय त्यांच्याकडे जातात मला कळत नाही. आणि बऱ्याच चांगल्या काम करणाऱ्या लोकांची आणि या लोकांनी तिकीट सुद्धा त्यांना दिलं नाही. ह्याचा सर्व जरा आमची पण इच्छा होती की याला बाबा एक प्रामाणिक काम करतोय माणूस, तो ह्या उमेदवारीसाठी असेल किंवा आपण एक आयडियल असेल आपल्याला विकास काम करणारी, यातला कोणीतरी व्यक्ती बाबा ह्या नगराध्यक्ष पदाकरता अर्ज भरेल आणि आपण त्याचा सपोर्ट करू त्याला, असं एक वाटत होतं. सगळ्या परिस्थिती बघत असताना असं लक्षात आलं की ही लोक तिकीट नाकारल्यानंतर सरळ सरळ जाहीर माघार घेऊन ना हे आपापल्या वॉर्डात किंवा तटस्थ राहिले. मला कळालं नाही की ह्या लोकांना असं कोणता मोठा प्रॉब्लेम असतोय की हे अर्ज सुद्धा दाखल करू शकत नाहीत एवढं सगळं विकास काम करून. मग म्हटलं हे चॅलेंज कोणीतरी गावातल्या नागरिकांनी स्वीकारलंच पाहिजे. म्हणून ह्या धाडसानं मी हा निर्णय घेतला. नाहीतर माझ्या व्यक्तिगत कोणत्याही पक्षाशी, कोणत्याही व्यक्तीची माझे काहीही भांडण तंटा वगैरे, वैरवाद वगैरे काही सुद्धा नाही आहे. मी सगळ्यांच्यावरून समानतेनेच राहतोय आणि फार पॉझिटिव्ह त्यांच्याबद्दल माझी मत आहेत. परंतु ती हे आत्ताची गावाची घडामोडी जी व्हायला किंवा विकासाला जे बाधा आणले चालले गावाची, जी गावाची दुर्दशा केलेली आहे, ह्याला कुठं ना कुठेतरी कोणी ना कोणीतरी रोखलं पाहिजे. ह्या हिशोबातून मी एक सामान्य माणूस पायानं अपंग असताना हे चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे. हे चॅलेंज स्वीकारत असताना काय माझं असं नाही की बाबा मी एकटाच हे सगळं पार करू शकतो, असं काही नाही. माझ्या भावना जर लोकांना तुमच्या माध्यमातून जर समजल्या तर लोक नक्की जागृत होतील. त्यांनी काही ना काहीतरी यातून निर्माण करतील आणि त्यांनी दाखवून देतील की जर तुम्ही चांगली माणसं धडधाकट पक्ष आणि पैसा मागा असताना सुद्धा जर तुम्ही गावाचा विकास करू शकत नसला तर आम्ही एखादा अपंग आमच्यातला सामान्य माणूस आणून उभा करून गावचा विकास करून घेऊ शकतोय. ह्या गावामध्ये ताकद आहे आणि मला याची पूर्णपणे गॅरंटी आहे. हातकणंगल्यातले नेमके प्रलंबित प्रश्न कोणते आहेत? साहेब आता सांगायला गेलं प्रलंबित म्हणजे तुम्ही जर माझ्या घरापर्यंत आला तर माझ्या घराच्या आसपासचा एरिया फक्त तुम्हाला रस्ते चांगले दिसतील, नाहीतर गावात गेले की लाज वाटण्याची परिस्थिती आहे. एखादा पाहुणा जरी आमच्याकडे जर आला तर असं वाटतं की त्याच्या आयला तर रस्त्याबद्दल काय बोलतोय, काय पाण्याबद्दल काय बोलतोय, काय गटराबद्दल काय बोलतोय, काय दुरावस्था, अस्वच्छता, म्हणजे जे जे काही गोष्टी ह्या नगरपंचायतीने आम्हाला सांगितलं किंवा ज्याच्या ज्याच्या गोष्टी टेंडर दिले, भटकी कुत्री म्हणा, अशी अवस्था आहे साहेब की तुम्ही रात्री 7च्या पुढे एकटा आमच्या गावात फिरू शकत नाही. माहित नाही की कुठलं कुत्रं कुठं तुमच्यावरती अटॅक करेल. म्हणजे एवढी भीषण अवस्था आहे गावची. हे कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे. रेल्वे पुलाचा प्रश्न असेल, घनकचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या संदर्भात काय? आता काय आहे साहेब, इलेक्शन तोंडावरती आल्यानंतर की नाही प्रत्येकाने आम्हाला गाजर दाखवायला चालू केलं. अमुक अमुकडा फंड तयार आहे, हे इलेक्शन झालं की तुमच्या घरात जणू काय गरम पाणी आम्हाला आंघोळीला देणार आहे. ऍक्च्युली असं काहीच नाही आहे.
की फक्त गाजर जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. ऍक्च्युली तसं वास्तविक ऑन पेपर काही नाही आहे. एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्तीची लढाई असं आपल्याला वाटत नाही का? 100% साहेब, मला माझ्या गावच्या लोकांच्यावर, तरुणांच्यावर, नागरिकांच्यावर, आया बहिणींच्यावर एवढा भरोसा आहे की ह्यांनी घेणारा निर्णय कधीच चुकीचा घेऊ शकत नाहीत. आणि आता प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखा जर माणूस येणार त्याचं सर्व लक्षात घ्या, ती तर धडधाकट आहे, ती त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. हातकंड्याच्या नगरपंचायत मध्ये निवडणूक लढवताना व्यापारी आणि मला वाटते खुर्चीच्या सत्तेसाठी लोक निवडणुकीसाठी राहिलेत असं वाटत नाही का आपल्याला? आता कसं आहे, हे तुम्ही प्रश्न सांगितला आणि उत्तर बी दिला, ही अशीच परिस्थिती आहे साहेब. ऍक्च्युली कसं आहे, हे ठेकेदार आहेत आणि यांना काय आहे, गावच्या विकासाचं काही देणे घेणं नाही. यांना फक्त मला कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल, मी कसा पदाधिकारी राहीन आणि हे गावाला मी कसं म्हणजे म्हणेल तसं घडल आणि माझी कशी तिजोरी भरल, एवढंच आहे ना. तर यांना गावच्या विकासाचं इंटेन्शन नाही यांच्याकडे आणि ही तोंडावर जाऊ शकत नाहीत. आता साहेब तुम्हाला लेटेस्ट सांगतो, आता तुम्ही विचारानुसार पण तुम्हाला मी बोलतोय की माझ्यासारखा सामान्य माणूस आहे, अरे बाबा मी तुमच्या रेस मधला आहे काय, मला तुम्ही माघार घेण्यासाठी 2 दिवस अहोरात्र म्हणजे मला जेवायला पण देणार, तुम्ही खायला पण देणार, मला घरात बी थांबता येणार झालं, एवढे प्रेशर करायला तुम्ही. याचा अर्थ काय, हे प्रेशर तुम्ही का करताय? हे प्रेशर तुम्ही ह्या करता करायला की तुम्ही विकासच केलेला नाही. विकास असता तर माझ्यासारखा माणूस कशाला उभारतोय आणि तुम्ही मला प्रेशर कशाला करताय? मग या सगळ्या गोष्टी आहेत ना साहेब. आता सध्या परिस्थितीला हातकंडीच्या मतदारांना आपण नेमका काय संदेश द्याल? मतदाराला मी हेच सांगेन की राजकारण हा काय माझी फील्ड नाही आहे. तुम्ही सर्वसामान्य म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातला मी व्यक्ती आहे की प्रत्येक नागरिकाला माहिती आहे, मी माझ्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाशी, प्रत्येक व्यक्तीशी माझे काही ना काही कामानिमित्त संबंध आलेलेच आहेत. ते मला 100% ओळखतात आणि माझ्यासारखा माणूस जर हा निर्णय घेत असेल तर तिने नक्की स्वागत करतील यायचं. आणि त्यांना संदेश देण्यापेक्षा त्यांना माहिती आहे की त्यांना काय करायचं आहे. हातकणंगल्याचं राजकारण करत असताना ठेकेदारी वृत्तीला कुठंतरी आळा घाला, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्या. खऱ्या अर्थानं ज्या माणसाने विकास कामं केली ती मात्र ह्या पदापासून वंचित राहिली. मग खऱ्या अर्थानं हातकंडेच्या जनतेनं विकास कामांचे प्रश्न असतील, रेल्वे पुलाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न लक्षात घेता खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या माणसाला संधी देऊन पुन्हा एकदा कार्य करण्याची संधी द्या, असं आशयाचं मत आता जामदार यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे.